रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज बघा आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ लग्यांवरती आहे. तर खूप महत्त्वाचे याच्यामध्ये 5-6 एकाच लग्गीचे प्रकार आहेत. तर खूप महत्त्वाचे आहे. तर या लग्या बघा नटरंग यावरती सुद्धा वाजतात. त्यानंतर कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन, अभंगामध्ये आणि सर्वात महत्त्वाचा हात चपळ होण्याकरता सुद्धा या लग्या खूप महत्त्वाच्या आहेत. नंतर तुम्हाला डिटेल सांगणारच आहे. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जे नवीन आहेत त्यांनी आपल्या भागाचे नाव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला लग्या वाजून दाखवलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला बघा नटरंग, ढोल ताशावरती सुद्धा या लग्या वाजतात. तर सुरुवातीला बघा या पद्धतीच्या लग्या आहेत. तर यावरती अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता, पण तो काही प्रॉब्लेममुळे डिलीट झाला. तर त्यामुळे परत एकदा बनवतो आणि त्याच्यामध्ये जे काही गोष्टी सांगितल्या नाही तर ते यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. तर बघा सुरुवातीची लग्गी एकदम सोपी आहे. फक्त वजनात आणि तालात वाजल्यानंतर एकदम भारी. ढोल ताशावरती सर्वात जास्त चालते ही लग्गी आणि नटरंगवरती सुद्धा चालते. तर त्यानंतर बघा आता लग्गी सुरुवातीची 4 मात्रेची लग्गी बघा. धा घी ता घी धा ता, धा घी ता घी धा ता. बोल तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे बघा आणि लिहून घ्या बघा. धा. आता एक एक अक्षर काय कसं वाजवायचं ते सांगण्याची गरज नाही. ज्यांना कळत नसेल त्यांनी प्राथमिक व्हिडिओ पाहून घ्या. तर बघा धा घी, माझ्यावर साईडला घी ता, परत घी, परत धा, नंतर ता. आता एका लई मध्ये कोणत्या पद्धतीने वाजवायचं त्याला बघा. प्रॅक्टिस करा एकदम खुल्ला मोकळा. या पद्धतीने आणि हळूहळू प्रॅक्टिस करत असताना लय वाढत नाही. वाजेलच. तर त्यानंतर बघा दुसरा. त्यानंतर धा तिट ता तिट ता तिट तागे तिट, धा तिट ता तिट ता तिट तागे तिट किंवा शेवटी तागे तिट, दोन्ही प्रकार. तर बघा धा तिट सोपं, धा तिट, परत ता तिट, आणि दुसरं ता किंवा ता गी शेवटी. ते मी सांगतो सुरुवातीला धा तिट ता तिट ता तिट ता तिट बघा. या पद्धतीने आणि शेवटचं जे ता तिट तिथं तागे तिट घ्यायचं बघा. लगेच चेंज बघा. धा या पद्धतीने म्हणजे दोन्ही लग्या भारदस्त वाजतात बघा. या पद्धतीने वाजवायचे. तर त्यानंतरचा प्रकार त्याच्यामधला बघा
या लग्याच्या वादनाने आपली थाप उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर होते आणि तीट मध्ये सुद्धा वजन येते आणि लग्गीही वाजवायला होते आपल्याला. तर सर्व दृष्टीने उपयुक्त लग्गे आहेत. नंतरची लग्गी बघा, त्याचा आणखीन एक प्रकार आहे बघा. धा धिट्ट तागे तिट्ट धा तिट्ट ताके तिट्ट धा धिट्ट तागे तिट्ट धा तिट्ट ताके तिट्ट या पद्धतीची लग्गी. 4 मात्रेची लग्गी स्क्रीनवर दिलेली बघा. धा, परत धिट्ट, धा धिट्ट, चोपून वाजवायचा या पद्धतीने. धा धिट्ट, परत तागे तिट्ट, तागे परत तिट्ट या पद्धतीने. नंतर धा तिट्ट ताके. आता ताके तर क धुमाचे मध्यभागी, मध्यभागी परत तिट्ट या पद्धतीने. या पद्धतीने वाजायचं बघा. वाजवायचा आणि चोपून जर वाजवायचा असला तर धेत, धाच्या जागी धेत वाजवायचा बघा. बघा तर चोपून या पद्धतीने. या पद्धतीने आपण उत्कृष्ट पद्धतीने आणखीनही याचे भरपूर प्रकार पाहू शकतो, पण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रकार वाजवता येतील आणखी. तर त्यानंतरचा दुसरा बघा, इथून आता याचा रिदम चेंज होते. बाकीचे जे अगोदरचे 3 सांगितले तुम्हाला, तर त्याचा रिदम थोडा वेगळा आहे आणि याचा रिदम इथून चेंज होते. तर त्यानंतरची लग्गी बघा. ता बघा, ता तिट तिट 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 ता तिट तिट, किंवा धा तिट तिट ता दोन्ही पद्धतीने आपण वाजू शकतो बघा. तर आपण सुरुवातीला ता घेऊ बघा. या पद्धतीने. आणि दुसरा बोल म्हणजे धा, ताच्या जागी धा लावायचा सुरुवातीला. या पद्धतीने. वाजले जाते. तर त्यानंतरची बघा, त्यानंतरची याचा डबल प्रकार म्हणजे धुमाच्या साईडने याचे अक्षर आणखी वाढतात. तर खूप ऍक्टिव्ह असते ही लग्गी. तर सुरुवातीला वाजवून दाखवतो, नंतर समजून सांगतो बघा. या पद्धतीने वाजले जाते. तर आता सुरुवातीला समजून सांगतो लग्गीचे अक्षर कोणते आहेत बघा. धा धिट तिट्ट ता धिट तिट्ट धा तिट्ट तिट्ट ता तिट्ट तिट्ट धा धिट धिट ता धिट तिट्ट धा तिट्ट तिट्ट ता तिट्ट तिट्ट या पद्धतीने. तर बघा, धा धिट तिट्ट, परत धिट तिट्ट या पद्धतीने. धा धिट तिट्ट, तर नंतर ता धिट तिट्ट, परत धा धिट तिट्ट, शेवट ता. हे झाले लग्गीचे अक्षर. तर आता लई मध्ये कोणत्या पद्धतीने वाजवायचे का. चौपट लागायचं.
तर याच्याच अपोजिट जे लग्गे आहेत याच्यापेक्षाही तयारीचा हात ज्या लग्ग्याने होईल तर त्या लग्ग्यांची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यावरतीच या टॉपिकच्याच लग्गे आहेत तर तेही यापेक्षा वेगळे आहेत, तर खूप महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा व्हिडिओ बघा आणि या लग्ग्यांची सुद्धा चांगले प्रॅक्टिस करा। तर सुरुवातीला पहिली लग्गी वाजवून दाखवतो, धा गी ता घी धा ता। या पद्धतीच्या महत्त्वाच्या लग्ग्या आहेत, तर खूप महत्त्वाच्या आहेत। तर या लग्गी बघा विशेष म्हणजे नटरंग ढोल ताशावरती ज्यावेळेस रिदम चालू असते त्यावेळेस आपण या सर्व लग्ग्या वाजवू शकतो। कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस सुद्धा वाजवू शकतो। बघा लग्गी म्हणून सुद्धा अभंगामध्ये याचा वापर करू शकतो, गजरामध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो। तर भरपूर असे प्रकार आहेत या लग्ग्यांचा वापर करू शकतो। तर या लग्ग्या बघा एकाच अंगाने उपयुक्त नाहीत, तर आपल्या हाताची तयारी सुद्धा होते, थापेची तयारी होते, बोटाच्या कांड्यांमध्ये जे वजन यायचं ते वजन सुद्धा या लग्ग्यांनी येते आणि हाताची स्पीड सुद्धा वाढते। तर भरपूर पद्धतीने उपयुक्त लग्ग्या येतात आणि जास्तीत जास्त या लग्ग्याचा वापर होतो आणि विशेष म्हणजे ज्याचा हात तयारीचा आहे त्याच हाताने या लग्ग्या चांगल्या पद्धतीने वाजल्या जातात। तर खूप महत्त्वाच्या लग्ग्या आहेत, तर याची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हीही करा, मी आणखी चांगली याची प्रॅक्टिस करेन। व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या भागाचे सुद्धा नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा। रामकृष्ण।